तुमच्याकरता ही जमीन घेऊन टाकते तारा दाखवतात ना आपल्याला. तसं अवताराची रजिस्टर येईल. किती काळ जाईल तरी अनुभवतोच आपल्यासारख्या किती किरकोळ त्यांना अनुभव करता आहेच ना ती शास्त्र. हे शास्त्र कोणत्याही काळात बदलत नाही, त्याला शास्त्र म्हणतात. कोणत्या वेळेला बदलत नाही, कोणत्या स्थळाला बदलत नाही, याला शास्त्र म्हणतात. याचे आपल्यासारखे पुस्तकं लिहायचे ते शास्त्र म्हणता येत नाही त्याला. त्याला शास्त्र नाही कोणी म्हणत, कादंबरी म्हणत. पण शास्त्र असं आहे. 20 आणि 20 किती होत्या? 40. सुरेगावला गेले तरी 40च, इथं केले तरी 40च, पंढरपुरामध्ये केले तरी 40च का 42 होती? हा 40च होती. काशीला केल्यावर रात्री केले तर दिवसा केले तरी, लहान मुलांना केले तरी 40. म्हणजे बदलत नाही, त्याचं नाव सिद्धांत म्हणतात. कोणत्याही काळात, कोणत्याही स्थळात, कोणत्याही वेळेला जे बदलत नाही ना, त्याला सिद्धांत म्हणतात, त्याला शास्त्र म्हणतात. ही जी अनुभूती सांगितली जगद्गुरु तुकोबरायांनी, ही काय फक्त आपल्याकरता जास्त नाही, आपल्याकरता म्हणजे जवळजवळ आज 400 वर्षापासून या अभंगाचा अनुभव घेणारे होते ना. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. आतापर्यंत या भव समुद्रातून किती जण तरुण गेले? आतापर्यंत या भव समुद्रातून किती मंडळी तरुण गेली नाही का? आणि इथून पुढं तरतील ना. साधी लाकडाची नाव आपल्याला बुडून देते का? येत अभंग आहे ना, राघवे सागरात पाषाण तारेले तैसे तुकोबाचे, अभंग रक्षिले आरती तुकारामा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात. रात्री आपला थोडा विषय झालाच ना, प्रत्येकाला सुख पाहिजे ना, प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला आनंद पाहिजे. पण दिशा चुकली ना, प्रवास चुकलाय. शोधितोय सुखच, परंतु त्याला खरं सुख नाही मिळत. विषयापासून मिळणारं सुख टिकत नाही. सुखाचा मार्ग सांगितला जगद्गुरु तुकोबरायांनी. प्रथम चरणात महाराज म्हणतात, शांती परते नाही सुख, ये राव घ्यायची दुःख. म्हणजे ज्याला सुख पाहिजे त्याला शांती लागल, शांतीशिवाय सुख नाही. पाहिजे आहे ना. 12व्या अध्यायाचा 12वा श्लोक काय आहे? त्यागात शांती निरंतरम. त्यागात शांती. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितले ना. भक्ताच्या लक्षणामध्ये त्यागात शांती न. शांती कायमची पाहिजे, तात्पुरती शांती तर मग आपल्याकडे आहे ना. खाली तात्पुरती जी शांती आहे ना,
तात्पुरती शांती कोणाकडे नाहीये. हा, तात्पुरती शांती सगळ्यांकडेच आहे. निरंतर शांती पाहिजे. जास्त अधिक महाराष्ट्राच्या काहींचं नावच शांताबाई राहतं ना. आता नाव शांताबाई असलं म्हणजे शांती प्राप्त होती का? नाही ना. आणि ती शांती काय टिकती का? ती फक्त एक आपलं पाहुणे रावळे आले, कोणी महाराज लोक आले तर मग शांती असते तेवढे पुरती एवढी. मग पोरांना हाणती नाही, मारती नाही, काय कोणी तर. आणि एकदा पाहुणे गेले की पोरं हल्ले मग. हा, बळच आवरून धरावं लागेल शांती. ही खरी शांतीच नव्हे, ही वरवरची शांती. त्याला रजोगुणी शांती म्हणतात. आणि ही जी महाराजांनी सांगितली ही निर्गुण शांतीचं लक्षण आहे. शांती टिकत नाही. सामान्य रजोगुणी शांती टिकत नाही, तमोगुणी शांती टिकत नाही. सात्विक शांती जी असते ना ती शांताकडे असते, त्याला निर्गुण शांती म्हणतात. नाथबाबांची शांती, जगद्गुरु तुकोबारायांची शांती, आता माऊलीची शांती पाहिल्यावर तर काही मापच नाही ना. आता माऊलीचं चरित्र जर पाहिलं तर काय, जोडीमध्ये होत ते पीठ खाली पांगून दिलं मातीत, कोण शेण टाकी द्यायला, कोण आता ते ज्ञानेश्वर माऊली मालिका चालू आहे त्याच्यावर, किती भारी. नुसती मालिका पाहिली तरी अंतःकरणाला पाझर पडतो. तर प्रत्यक्ष काय जीवन असतं माऊलीचं. तरी तो विसोबा, हा तो विसोबा चाटी मांडे पाहिल्यानंतर मग चमत्काराला नमस्कार. त्या माऊलीनं पाठीवर मांडीच भाजले ना, तू म्हणले साधे कायचे म्हणले, तरी पहा पुरुषी म्हणले. पाया पडला लागला रडायला. मग मुक्तामाई म्हणे खेचरा सर परता म्हणले. तिथून पुढे त्यांचं खेचर नाव पडलं. त्यांचं खेचर नाव नव्हतं, मग सगळे खेचरच म्हणायला लागले त्याला, विसोबा खेचर. म्हणजे संत जीवन काय असतं, काय शांती आहे. विठ्ठल पंतांची शांती, काय शांती नाही का. म्हणजे ही जी शांती आहे ना, ही परिपक्व अवस्थेत गेल्यानंतर मिळणारी शांती. ज्या वेळेस फळ पिकत ना ते गोड लागतं, आणि इजळेला असलं तर दिसायला दिसतं ते पिवळं, पण ते काय गोड लागत नाही. तसंच आहे म्हणजे शांतीचं बी. लोणचं मोरल्यावर चांगलं लागतं ना, तसं ही प्रक्रिया ज्यावेळेस परिपूर्ण होईल, मन थोडी नवनीता तैशी ज्ञानता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, ही अवस्था आहे ती. ही शांतीपर्यंत जाणं म्हणजे ते एक अवस्था आहे, उच्च अवस्थेपर्यंत जाणे. हळू 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 दूध अगोदर तापावं लागत ना. कायच आवाज येतो मधून मधून. दूध अगोदर तापावं लागत. मंथोनी नवनीता तैशे ज्ञानंता, अगोदर जाळ लावावं लागत दुधाला. जाळ म्हणजे चिंतन करावं लागत सुरुवातीला.
मग तो तापत मग ते अंतकरण ताव येतो त्याला ताव असं उकळलं पाहिजे खा 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 तूप काढायचं म्हणलं कच्चं दुधाचं होतं का तूप आता काढीत येते मलाईचं तूप काही सवय का त्याला डेअरीमध्ये काढीत येते सवय का त्याला गावरान गाईचं ओरिजिनल तूप काढायचं म्हणलं त्याला प्रक्रियाच लागते त्याला साजूक तूप म्हणते साजूक तूप अगोदर तापावं लागत दूध चालवावं लागतो नंतर ते दूध गार करावं लागतं विरजण टाकावं लागत मग अशी ती मंथनाची प्रक्रिया आहे मग पुढं 2-3 दिवसांना लोणी निघतं ना कोणत्या माठात पाणी गार होतं आता हे फ्रीज मध्ये पाणी ठेवी गार होतंय पण ते पाजर होतं का हा आता किती लोक फ्रीज मधलं पाणी पिते बरं सध्या उन्हाळ्यात जवळ 80% लोक तरी पित असणार आहे बाबा 80% लोक फ्रीज मधलं पाणी पितात आता त्यांचा समज आहे आपण गार पाणी पितोय ते गार पाणी आहे ना 15 प्रकारचे पॉइझन गॅस एकत्र केले जातात त्या फ्रीज मध्ये तेव्हा ते पाणी गार होतं मग ते गार पाणी काही खरं गार पाणी कधी खरं गार पाणी मटक्यातच मातीचंच खरं गार पाणी ओरिजिनल कारण ते पाझरत ना कशामुळं पाझरत माठ कशामुळं पाझरतो अरे माठ पाझरतो ना कशामुळं पाझरतो लिदी मध्ये असे हे राहते ना ती चारेची कण लांब असे भाजल्यावर ते मधले जळून जातात बरोबर आणि सूक्ष्म छिद्र पडतात किती सूक्ष्म विज्ञान आहे जुन्या लोकांचं भाजल्यानंतर वरून नाही बोल दिसत आपल्याला पण सूक्ष्म छिद्र असले त्याला कारण लीद जळून जाते ना माती नाही जळत लीद जळती त्याच्यात लीद घातली जाते गाढव त्याच्याकरताच पाळीत येते लीद घालायला गाढवच का पाळते दुसरे प्राणी का नाही पाळते मग ते लीद घालण्याकरता येते नाही का बरं दुसरं नाही चालत बैलाचं गाईचं नाही वापरते ते गाढवाचं घोड्याचं ते चालतं फक्त आपला मुद्दा फक्त उदाहरणापुरता असा आहे का मग ते पाणी पाझरल्यानंतर पाणी गार होतं ना कोणत्या माठातलं आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले या शरीरा पा शांतीचा आणि सुखाचा संबंध आहे त्या अभंग तसं इथे शांती परत नाही सुख म्हणजे याला अनन्य भाव म्हणतात अनन्य संबंध शांतीचा आणि सुखाचा संबंध आहे त्यागाचा आणि सुखाचा संबंध आहे त्यागाचा आणि शांतीचा संबंध आहे वैराग्याचा आणि शांतीचा संबंध आहे इथं सुखाचा आणि शांतीचा संबंध आहे त्याने सुख झाले विठला पातकांचा थारा पाप नष्ट होत कळी काळाची धाकदारा वागा काळाचं काही चालत नाही तिथं कारण जीव ब्रह्म ऐक्य झालेला असतं ना त्या हृदयात भगवंतच आलेला असतो त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं अशी परिपक्व अवस्था झाल्यानंतरची शांती ती शांतीचं वर्णन आहे
आणि सामान्य शांती. दम धरतो 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 आणि एखाद्या वेळेस बांध जातो फुटून. लय झालं म्हणजे तुला आता नाही का. जी गंज वेळ शांती धरायचा प्रयत्न केला पण मग काय करणार आहे ते आतमधून ते बाबा काय ऐकत नाही ना. क्रोध कर्णाचा जो सारथी होता ना शल्य मामा भीष्माचार्य गेले, द्रोणाचार्य गेले, कृपाचार्य गेले. जोपर्यंत हे होते तोपर्यंत सेनापती काय कर्णाला कोण केलं नाही ना. पण हे सगळे गेल्यानंतर म्हणले आता कर्णाला सेनापती करावं लागत म्हणले. कर्ण म्हणला अर्जुन काय किरकोळ आहे म्हणला पण मला सेनापती रथ चालवायला कोणी नाही म्हणले खासा असा माणूस. अर्जुनाचा रथ चालवायला अर्जुनाचे रथी होय हा सारथी श्रीकृष्ण परमात्मा आहे ना. त्याच्यामुळे अर्जुन कोण लावत नाही म्हणले. मला जर असा सारथी मिळाला म्हणले अर्जुनाचा तेव्हाच काम करीन म्हणले. शांती शांती करता 2 मिनिटात तुम्हाला उदाहरण सांगतो. आणि मग शल्य मामाला दुर्योधन म्हणला मामा होतं मी सारथी कर्णाची. हे म्हणले मी क्षत्रिय म्हणले. तो सुपुत्र आहे म्हणले. कर्ण कोण आहे त्याचं मी सारथ्य करू म्हणले. मामा म्हणले तसं नाही त्याच्याकडे पाहू नका म्हणले माझ्याकडे पहा म्हणले. नाही का कर्ण असं आहे तसं आहे. अर्जुनाला जर जिंकायचं असलं आपली पार्टी जर यायची ठरली असली म्हणले तर तुम्हाला कर्णाचं सारथ्य करावं लागेल. तसा शल्य मामा नकुल सहदेवाचा मामा आहे खरा. पण दुर्योधनाला फाप लावला तो. काहीतरी आम्ही दाखवला असं खाया प्यायचं. आणि महत्वाचा मुद्दा असा का शल्य मामाला दुर्योधनाला विनंती केली आणि ठीक आहे म्हणले मी त्याचं सारथ्य करीन पण या गाठीवर म्हणले. मी काही बोललो तर कर्ण काही बोलला नाही बाई मागं फिरून मला. मी कर्णाला काही बोललो तर कर्ण मागून जर मला मागं फिरून बोलला मी लगेच रथाच्या खाली उतरणार. ठीक आहे म्हणले मामा. कर्णाला सांगितलं अरे आपला मामा आहे काही बोलला तर काय आपल्या मोठा आहे म्हणले ऐकून घ्यायचं म्हणले मागं फिरून बोलायचं नाही म्हणले. मामा आहे म्हणले आपला मोठा आहे ना वडिलांच्या ठिकाणी म्हणले. आणि मोठी माणसं बोलली तरी ऐकून घ्यायचं फक्त मागं फिरून बोलू नको बाप म्हणले. तू युद्ध जिंकूस तर आपलं काम करून घ्यायचं. झालं युद्ध सुरू. तिकडून अर्जुनाचा रथ भगवंतानं आणला. इकडे कर्णाचा रथ. कर्ण म्हणले शल्य मामा माझा रथ अर्जुनाच्या रथासमोर घ्या. मग आता काय शल्य मामा म्हणला रे कर्णा तू काय लढत म्हणले त्या अर्जुना संघ म्हणले तू सुतपुत्र आहे म्हणले. तुला त्या दुर्योधनानं भाकरी घातल्या म्हणून नाही तुझ्याकडे काय म्हणले बेकार बंबू म्हणले तू. तू चालला म्हणले अर्जुना संघ लढायला काय म्हणले तुझ्याकडे तुझ्या आई बाप काय तिकडे घोड्याचं काम करतात म्हणले. अरे तू क्षत्रिय म्हणले काय ते याला भलताय राग आला असं म्हणल्यावर कर्णाला राग लय आला ना पण बळच शांती धरली. कारण ठरेल होतं ना मामा काही बोलला तरी ऐकून घ्यायचं. मग आता कर्णाला लय त्याच्यामध्ये विषय मोठा लय काहीच्या काही बोलला तो शल्य मामा कर्णाला त्याला राग होता याचा. कर्णाचा आता असते एकमेकाची काय असेल ते देवी देवी
मग तो सापडला त्याच्या कचाट्यात. याला असं वाटलं आता आपल्याला युद्ध करायचं आहे ना, हा काही बोलला तरी आपल्याला आता ऐकून. मग आता ही शांती कोणती? ही शांती कोणती? स्वार्थ करता शांती आहे ना, हा ही खरी शांती नाही. ही रजोगुणी शांती म्हणतात याला. स्वार्था करता जी शांती धरली जाते ना, रजोगुणी शांती आहे. आणि तमोगुणी शांती तर जमत धरीत नसते, ते लगेच घोडीतला येत असत. आर नाही तर पार, ती काय एवढ्या वेळ काय दम धरते ती. म्हणजे ही शांती आहे रजोगुणी शांती, तमोगुणी शांती. ही काय खरी शांती नाही. खरी शांती रागाच येत नाही ना थांबला, गेला कुठं तर राग राहिलाच नाही ना. काम क्रोध केले घररीती, आता ते जर अंतःकरणात राहिलेच नाही तर राग येईल कुठून? आपल्या आई म्हणून येतोय ना. काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची, त्यांना मातीत घातलं म्हणले खाली, निमाले ठाईच. त्यांच्या मुंडक्यावर पाहिजे आता काय येतील ते. हे पहिल्यांदाने कोणाला पाडून घे ते गणपण. काम क्रोध लोभ निमाले ठाई जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा काम कुठं भंडारा डोंगरावर तपश्चर्या चालू आहे तुकाराम महाराजांची, नामस्मरण चालू आहे, आवडी विठ्ठल गाईचे अलभ्य तोला वैती भा. मग आता ही जी द्वेषी मंडळी होती, तुकाराम महाराजांचा सालो मालो असतील, निसंब बाकीचे असतील, यांना तुकाराम महाराजांचा मोठेपण सण होत नव्हता ना. मग यांनी एक वेश्याला पाठवलं होतं ना तिथं, का तुकाराम महाराजांचं सगळं भ्रष्ट करून टाक तपश्चर्या. गेली ती, पाहिल्यानंतर दर्शन वगैरे घेतले. महाराज म्हणले, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नाही म्हणले, परश्री आम्हा रुक्माई समान. अरे आमचं आराध्य दैवत आहे, आमचं कुळदैवत आहे. आता आई म्हणल्यानंतर तिथे थांबान का? जाई हो माते म्हणल्यानंतर भाव बदलला ना, तिथं काय थांबान ती? तिनं दर्शन घेतलं तिथे पण देव मध्ये. ते लोक म्हणले नाही, म्हणले आम्ही विष्णुदास तैसे जगद्गुरु तुकोबारायला. त्या दिवशी तुकोबारायला बरं वाटलं का एक पैलवान पाडला म्हणले का, ज्या पैलवानाना विश्वामित्राची तपश्चर्या किती, विश्वामित्र प्रतिसृष्टी करणारा किती हजार वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्ष म्हणतात. पण आयुष्य तेवढं होतं ना त्या काळात, आयुष्याची गणना फार होती. पण ते मेनकेने एका झटक्यात मातीर केलं ना. म्हणून महाराज म्हणले, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे तैसे नाही म्हणले. तैसे शब्द का वापरला? आतापर्यंत असे किती भ्रष्ट केले नाही या स्वर्गातल्या अप्सरांनी. कपाला बसला कोणी, इंद्रांना पाठवलंच, त्याला सहनच होत नाही, आपली गादीच नाही गेली पाहिजे ना. आता त्या अप्सरा म्हणजे काय म्हणते, मायाच आहे ना. जगद्गुरु तुकोबाराय नाही ना हल्ले, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे. म्हणजे महाराज म्हणले, आज मला एक समाधान वाटलं का एक पैलवान पाडला म्हणले का क्रोध, जगद्गुरु तुकोबारायला काटे लावेल होते, ते काठी काढूनच हल्ला ना त्यांना. आणि पुन्हा म्हणते तू कीर्तनाला कोण नाही आला, काय नाव त्याचं? मुंबाजी. मुंबाजी भाऊ. त्यालाही तुकाराम महाराजांचा लय राग, कारण तुकाराम महाराज कीर्तन करीत नव्हते, त्याचं तोपर्यंत लय भारी चालू होतं ना, तो कीर्तन करीत होता ना.
तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले त्याचं दुकानच बंद पडलं. आता तुकाराम महाराज अमृताची वाणी आहे, त्याचं कीर्तन कोण ऐकन मग? म्हणून त्याला राग होता आणि त्या रागाच्या निमित्तानं काहीतरी म्हैस सुटल्याचं निमित्त त्यानं मारलं. मंदिराच्या कडानं काटा लावला होता लोक एकादशी दिवशी, पण तरी महाराजांना राग नाही आला. महाराजांना राग नाही आला, त्याला काहीच बोलले नाही. पांडुरंगाला बोलले महाराज, पण त्याला नाही बोलले. महाराज म्हणले आज दुसरा पैलवान पाडला, क्रोध. जो क्रोध भल्या भल्यांना पाडतो, विद्वान शास्त्रीन ऋषीन मुनीन जपी तपी संत सोडून, बर का, संत सोडून. आता राहिला लोभ. नजरानं पाठवला ना तुकाराम महाराजांनी, तर नजरानं म्हणजे काय असं साधं होतं आपल्यासारखं पाकिट फिकीट. महाराजांनी त्याचा स्वीकार नाही केला ना. जिजाबाईचं गंज म्हणजे काय हा बाबा आहे बा. जिजाबाईच्या अंगावरचे पोरांच्या अंगावरचे दागिने काढून घेतले महाराजांनी. महाराजांना दिवस करते फार अंगावर दागिने घातले होते ना, आणि देऊन टाकलं माग. तिसरा पैलवान पाडला म्हणजे लोभ. सोने रुपया मृत्तिके समान, मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे देश. म्हणजे मग हे मंडळी अंतःकरणात गेल्यानंतर मग शांती नाही तर दुसरं काय राहील. म्हणजे ही सात्विक शांती निर्माण झालेली हे बदलत कोपरायला. काय केलं असं बरं याच्याकरता महाराजांनी? नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू अनेक करतील काही हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. फक्त पांडुरंगाचं चिंतन, फक्त पांडुरंगाचं चिंतन केलेलं आहे महाराजांनी. त्यालाच कोणी कीर्तन म्हणला असं, साधना म्हणला असं, तप म्हणला असं, नामचिंतन. मग त्या नामस्मरणाना झालेली परिपक्व अवस्था ती महाराजांच्या मुखातून बाहेर पडली. शांती परते नाही सुख. बाबा हो, ते सुख काही वेगळंच. त्याला साजूक सुख म्हणलं बरं का ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये. कोणतं सुख म्हणलं? साजूक सुख. शांती परते नाही सुख, ये राव घ्यायची दुःख. मग ती शांती जवळ नाही तर दुःख आहे. शांती भगवंताचं स्वरूप आहे. किती सोपं आहे. दया, क्षमा, शांती. त्या नाथ महाराजांच्या अभंगामध्ये आहे ना, झाली संध्या संध्या माझा आत्मा राम हृदय सदा. दया क्षमा यमुना सरस्वती असं म्हणलंय ना, तिथं शांतीचं नाव नाही पण. बरोबर आहे ना. दया आहे, क्षमा आहे, यमुना सरस्वती. बरोबर आहे का? दोनच नाव आले ना, याच काय कारण? दोन नाव आले याचं काय कारण? त्रिवेणी संगमला गेले असतील ना कोणी? त्रिवेणी संगमला जायला असं ना कोणी? 3 नद्यांचा संगम आहे तिथं. पण दिसताना किती दिसत्या? 2च दिसत्या. एक गुप्त आहे सरस्वती.
गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे, पण तिथं दिसताना दोनच दिसत्या. एक गुप्त आहे ना. आपले माता मावले विणी घालते त्याला किती पदर असतात? दिसताना किती दिसत्या? म्हणजे एक गुप्त आहे. तस त्या अभंगामध्ये तिन्ही आहे पण एक गुप्त आहे. त्या अभंगाचा बारीक विचार केल्यानंतर मग ती कळती का याच्यामध्ये सुद्धा आहे त्रिवेणी संगम. आणि हे तीन जिथं आहे तिथं देव आहे ना. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. म्हणजे जिथं देव आहे तिथं शांती आहे. नवे नवे भगवंताचं स्वरूप म्हणजे शांती. देव म्हणलं का आपल्या समोर लगेच देव म्हणलं का आपल्या पुढं लगेच चक्रावाला येतो ना. शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख. म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल, जे आपण पाहिलं, जी शांती पाहिली आपण, सात्विक शांती. सुख हे देवाचं स्वरूप आहे, शांती हे देवाचं स्वरूप आहे, आनंद हे देवाचं स्वरूप आहे, समाधान हे देवाचं स्वरूप आहे. ह्या स्वरूपाना देव आपल्याला प्राप्त होतो, म्हणजे शांती प्राप्त होती. म्हणून महाराज म्हणतात शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख. आता किती अभंगातून महाराजांचे प्रमाण आहे ना. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा. हा म्हणजे देवालाच शांती म्हटलंय. इथं शांती कोणाला म्हटलं? ज्ञानेश्वर महाराज सुखाला काय म्हणतात? शाबास. तैसा हृदयामध्ये मी रामू. असता आणि राम आणि सुख एक का दोन? मग आता पांडुरंग आणि सुख एक का दोन? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. आणि मग देव आणि शांती, देव आणि सुख एक का दोन? पण आपल्याला देव म्हणलं का चक्रावाला लागतो ना. आपल्यावर संस्कार तसे झालेले ना सगुणाचे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी. पण इथं भगवंताला जे स्वरूप सांगायचंय हे वेगळं आहे. शांती हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख. ज्याला खरं सुख पाहिजे ना त्याला ही परिपक्व अवस्था प्राप्त झाल्यानंतर जी शांती प्राप्त होते. म्हणून शांती धरा उतराला पहिलं तिरा. तुम्हाला जर ह्या भवसागरातून तरुण जायचं असेल, ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला. काही राजघराण्यातल्या मंडळी महाराजांकडे यायला लागले आणि मग महाराजांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची. आता रंजले म्हणजे काय? रंजले शब्दाचा अर्थ काय? गांजले शब्दाचा अर्थ काय? आपण किती वेळा अभंग म्हणतो ना ऐकतो, पण विचार नाही करीत रंजले म्हणजे काय. रंजले म्हणजे काय?
हा शाबास. आता काय जमलंच. हा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जाऊ द्या. हा हा बर. गांजलेले म्हणजे आपल्यासारखे पहिली. जे का रंजले रंजले म्हणजे प्रपंचात रंगलेले. प्रपंचामध्ये रंगलेले आहे ना. हा आवडच आहे आवडच अवघडच आहे. मग शेजावर चालायचं म्हणलं काय. गाणलेले म्हणजे पीडित. जो देखे सो दुखिया बाबा. कोई तन दुखी कहीं मन दुखी कोई धन भी न रहे तो उदास. हे गाणलेले. त्यांना जो आपला म्हणतो आपला विषय चालला होता गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला. किती शांती असो शक्ती साधूकड. शांतीचे सागर आहे नाही नाथ बाबा असतील. माऊलीची शांती पाहिली आपण, जगद्गुरूंची शांती पाहिली, सगळ्या संतांना ती शांती प्राप्त झालेली असते. परंतु त्या राजघराण्यामध्ये कलह निर्माण झाल्यामुळं काही मंडळींनी राजाचा महाराजांचा आश्रय केला. मग आता साधूला काय. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले. साधूला काय जो येईल त्याला साधू जवळ करत असतो ना. साधूकडे आपपर भाव नाही ना म्हणून साधू आहे ना. आपपर भाव नाही साधूच्या तिकडं. आणि मग महाराजांनी त्यांना थोडा आश्रय दिल्यानंतर मग बाकीचे जे दुसरे होते राजघराणे मंडळी राजघराण्यामध्ये जे मोठे वाद चालू होते प्रॉपर्टीवरून. महाराज म्हणले मोठ्या लोकांचं पापही मोठं असतं. मग त्यांनी महाराजांना विष देण्याकरता नियोजन करून एक जणाला पाठवलं. काय द्यायचं महाराजांना विष द्यायचं. तो ग्रस्त आला. महाराज म्हणले मला अन्नदान करायचंय पंगत द्यायची असं तसं. ठीक आहे म्हणले बाबा. आणि मग त्यांनी स्वयंपाक वगैरे केला. त्याच्यामध्ये तो कार्यक्रम सगळं रामाला नैवेद्य महाराजांना जेवायला बोलवलं. आता हे महाराजांना कळणार नाही का पण काय दया असते साधूची, काय शांती असते साधूची. महाराज म्हणले हा नैवेद्य रामाला दाखवू नका लांब नेऊन पुरा म्हणले. कुत्र्या मांजराला सुद्धा नको. आणि त्यांनी लय विनंती केली महाराज तुम्हाला जेवायला यावंच लागेल म्हणले. तुमच्याकरता पंगत आहे असं आहे तसं आहे चला सगळे म्हणले. आता अंतकरण दुखवायचं नाही ना. चला म्हणले जेवायला. मग काय प्रसाद घ्यायला. पण महाराज म्हणले आज कोणीच माझ्या बरोबर जेवायला येऊ नका. आज माझ्या बरोबर कोणी जेवायला येऊ नका म्हणले. महाराज गेले. जेवले बिंदास. देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. नंतर महाराजांना त्रास झाला. आणि मग सगळ्यांना कळलं का यानं विष घातलं होतं तरी महाराज जेवले बा. आपल्याला येऊन दिलं नाही म्हणून त्यांना माहिती झालं. मग महाराजांना राग यावा ना नाही ना. जसं इकडे प्रमाण आहे ना यवन अंगावरी थोकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. तसं महाराजांनी त्याला अनुग्रह दिला. त्याला माळ घातली
आणि त्याचं सुद्धा कल्याण केलं. याचं नाव शांती. आणि ही शांती जर प्राप्त झाली तर फायदा काय? म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. कारण ते यथार्थ स्वरूपाला प्राप्त झाल्यावरच ही शांती प्राप्त होती. आत्मा रामाची प्राप्ती झाल्यावरच ही शांती प्राप्त होती ना. भगवंत स्वरूपता ज्यावेळेस प्राप्त होती ना आपल्याला, ते स्वरूपच होऊन जातो तो. मग जन्म मरणाचा विषय राहिला का? तो भगवान परमात्मा ज्यावेळेस गंगेच्या पलीकडे चालले ना, आणि त्या नावाड्याला म्हणजे आता आम्हाला पलीकडे नेऊन घाल बाबा. रामानंद सागरचा रामायणजींनी पाहिला असेल त्यांनी काय बनवलंय महाराज. हा, तो जो नावाडी होता ना, तो काठोटन घेऊन आला होता ना देवाचे पायदा. काय भारी दाखवले ते. नावेत बसले. बराच भारी विषय आहे तो. मग पाय धुवून द्या म्हणले अगोदर. देव म्हणले नाही म्हणले. मग नावेत बसताना यायचं बा. तुमचे पाय तिकडे लागले म्हणले. ती बाई झाली ना शेळीची. कोण? अहिल्या. माझ्या नावाची जर बाई झाली मग मध्ये या नाही. माझी नावाची जर बाई झाली तर मग पोट कसं चालन म्हणले. अगोदर पाय धुवून घेतले. याला पाय धुवाय सेवा करायची होती ना. देवाला बसवलं, पलीकडे गेले. रीतिरिवाजाप्रमाणे हातातली अंगठी काढली त्याला दिली. त्याने घेतली का ती मग? उत्तराई नाही लोंगा भाई. त्या रामायणामध्ये दिले भारी तुलसीदासांचं शॉर्ट रामायण. उत्तराई म्हणजे मी काय असं किराया भाडं घेणार नाही म्हणले. आता जसं तुम्हाला पलीकडे नेला ना, तसं म्हणले हे ज्यावेळेस मला भवसागर पार करायचा ना, तो भवसागर तुम्ही पार करा माझ्यावाला ना. मी तुम्हाला ह्या सागरातून पलीकडे नेला ना गंगेच्या, तसं मला भवसागरातून तुम्ही पार करा. मग देवाला कळलं त्याचा अधिकार काय. हा, तेच म्हणलं उतराल पहिलं तिरा. पहिलं तीराला जाणं म्हणजे मोक्षाच्या तीराला जाणं. मोक्ष रेखे आला. आता आपण कुठं आलो? मोक्षाच्या प्रांतात आलो ना. ज्याला ज्ञान प्राप्त झालं, ज्याला अनुग्रह प्राप्त झाला, तो मोक्षाच्या प्रांतामध्ये आला. भाग्यविनट तो खरा भाग्यवान. साधूचा अंकीला हरिभक्त. म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीरा. पहिलं तीराला उतरणं म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं आता? जन्म मरणाच्या पलीकडची अवस्था अनुभूती. पलीकडची अवस्था म्हणजे उचलून पलीकड कुठतरी नेणं असं नाही बरं का. नाही तर पण काय उचलला इथून पलीकडे नेऊन ठेवला म्हणजे मुक्त झाला असं नाही. त्याचा सगळा ज्ञानाचा विषय आहे. ज्याला यथार्थ स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, जगद्गुरु तुकोबारायनं झाला ना, अमर आहा अमर आहा. आपण अमर आहोत म्हणले. मी कोण आहे? अमर. जो अमर आहे त्याला मरण आहे का? नाही. कशाने अमर झाले मग? आपण नाही का स्वरूपानं अमर? मरणार कोणी हे कळालं ना आपल्याला. आता देह मरणार आहे ना. विवेक प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं ना,
संतांकडून. आपलं स्वरूप अमर आहे, पण कधी न म्हणा देह माझा मग भरवसा कळे. अमर आहा अमर आहा. खरे की पा खोटी, विवेक खरं पा. खरं काय संतांनी काय सांगितलं, मी वासुदेव तत्वता. मग स्वरूपाना अमर झाला का पहिलं तेराला घ्या ना तो. आता मरण आहे का आपल्याला? नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर स्वरूपाना होणं म्हणजे पहिले तेराला जाणं, म्हणजे मुक्त होणं. आलं का ध्यानात आता? नाही तर मग उद्धार झाला म्हणजे काय उचलला आणि टाकला विमानात का? हा वैकुंठ काय? हा, डायरेक्ट तिकड तिकीट. वैकुंठ कळावा. भगवंत स्वरूपता प्राप्त होत असती. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता. भागवतात विषय झाला ना आपला तो, का नाही झाला? काय एवढ्या दिवसात ध्यानात राहायला गेलाय? काय ध्यानात राहिलं एवढ्या दिवसाच? म्हणून शांती धरा. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा. म्हणून शब्द कधी येतो? आता. म्हणून का तुम्ही आता बाकीचे सगळे उपाय करून पाहिले पण गुण आला नाही, म्हणून शांती धरा. सगळे दवाखाने पाहिले ना. ते नव्हतं तेच म्हणतो, कोणताच पाना लागणार मला नटाला. आता करणार काय? कोणताच पाना जर लागत नाही काय करणार? म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला मृत्यू नको आहे ना. कोणाला मरावं वाटतं का? नाही. एखाद्या थकेल माणसाला विचारा मरावं वाटतं का तुला, त्यावेळे पुरतं म्हणून ती वैतगुण पण खरं नाही ना, कोणालाच वाटत नाही. का? न मरणे निर्वात. कारण त्याचा स्वरूपच अमर आहे. त्याला मराव कसं वाटत? त्याचं स्वरूपच अमर आहे. मर हा बोल नसाहे. कोणालाच मरावं वाटत नाही. फक्त त्याला ज्ञान नाही आपण नेमकं कोण आहोत. त्यालाच वाटतं आता जे पडलं का आपण मेलो नाही का. त्याला जर यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं ना, मग महाराज म्हणतात खवळल्या काम क्रोध अंगी भरती आधी व्याधी. फार अवघड चरण आहे, या चरणावर न बोललेलंच बरं. खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी. या व्याधी ज्या तयार होतात ना, रजगुणी तमोगुणीला जास्त व्याधी असतात. जे सात्विक आहे, भयान सात्विक आहे, तिथे कुठं आधी व्याधी असतात काही. हे जर खवळल्यावर काम क्रोध खवळल्यानंतर अव हे याला काय उपमा दिल्यात. हे भजन मार्गीचे मांग म्हणलं ज्ञानेश्वर महाराज यांना. भजन करणारा तर लई आवडी येते, लई त्रास देते ती. न करणारा त्या वेळेला नादी नाही लागत, पण जो देवा धर्माला लागला ना, चिंतनाला, त्याला तर बापरे बाप बाप. ते उदाहरण दिलं होतं नाही. बऱ्याच दिवसाची बंद खोली आणि झाडायला लागली, मग धूळ उठली ना. मग धूळ पहिलीच होती का आताच आली? पहिलीच होती. म्हणजे आता लय राग यायला लागला याला. आता लय राग. अरे ते आता कळायला लागला, येतोय, जाणवायला लागला आता. म्हणजे प्रगती सुरू झाली. आपले जे वेळेस गुणदोष आपल्याला कळतील ना, समजून घ्यायचं आपली प्रगती चालू आहे. तो काही लगेच कमी होईल असं नाही. लगेच पाणी टाकलं थंड झालं असं होतं का?
डॉक्टर म्हणले उकळून पाणी पिय जा, पण गार करून प्या. ते नाही का एक म्हणे हे औषध घरी गेल्यावर म्हातारीला हलवून द्या. तिनं धरली म्हातारीनं हलवली मोकार किती घरी. आता म्हातारीला हलायला लावलं होतं का औषध हलायला लावलं? औषध. हा परवा मी एकटा टाकत होतो परवा. ती म्हातारी काहीतरी दळण करून गोणी हातात होती. सोनबाई तोंड धर म्हणले. ती आली तशी हिचं तोंड धरलं. तिनं काय सांगितलं होतं? हा गोणीचं तोंड. खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी. आधी व्याधी आहे ना, दाद वाजून गेले. अरे बापरे. तो का म्हणे त्रिविध ताप मग जाती आपल्या. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. वैष्णवांचे म्हणजे संतांचे. वैष्णव संत हे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया हेठी हरिदासाची. ऐसे बळ नाही अनेकाची अंगी. तप तीर्थ जगी दान व्रत चरणीचे रज वंदी पाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा. भवतरावया उत्तम हे नाव भिजवणे देहात पाव. तुका म्हणे मन झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांची. मग हे त्रिविध ताप थांबतील का तिथं? त्रिविध तापाची करावया झाडली. जोगा माग लागेल ना मग. आईचा जोगवा जोगव तो काय वर्षातून एकदाच नसतो मागायचो. रोज मागावं लागलं जोगावा. म्हणजे चिंतन करावं लागलं. तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप. त्रिविध ताप गेले काही काम क्रोध शांत. म्हणजे काय होतात? त्रास देती नाही ती, पडून राहते गपचिप, जात नाही कुठं ते. एखाद्या माणसाचं पाय मोडल्यावर जसं ते घराच्या बाहेर निघत नाही ना, तशी गंमत होती त्यांच्यावाली. हा त्यांचं काही चालत नाही. मग म्हणून शांती धरा. उतराल पहिलं तिरा पुंडलिका वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम.